अरे हळू रे बाबा बोल. काही नका करू नका जाऊ दे असं कुठं ना. हाँ बोल बोलिए बोलिए बोलिए. विधान परिषद चुनाव के अनुसार से आपके विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने दोन कट्टर विरोधक आज एकत्र येत आहेत, काय सांगणार? कुठला कट्टर विरोध असायचा प्रश्नच उद्भवत नाही. ही महायुतीच्या उमेदवारीमध्ये ही जागा भाजपच्या उमेदवाराला देण्यात आलेली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्यामुळे नांदेडची जागा भाजपला देण्यात आल्या असल्यामुळे आज या ठिकाणी प्रतापरावांनी ही पत्रकार परिषद त्यांचा पाठिंबा घोषित करण्याकरता आयोजित केलेली होती आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जी दाखली होती ती माघार घेण्यासंदर्भातली एकंदरीत ही पत्रकार परिषद होती. आणि आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्र येऊन राज्यामधल्या 17च्या 17 जागा आमच्या विजयी होतील या अनुषंगाने प्रयत्नशील राहणार आहोत. आणि त्यामुळे यश या 17 जागेमध्ये निश्चित होणार आहे. चांगल्या मताधिक्याने आमले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. अशा प्रकारचं वातावरण या मजबूत युती झाल्यामुळे होणार आहे. दोन मोठ्या राजकीय नेत्यांची एकत्रित येणं हे फक्त राजकारणापुरतं मर्यादित राहणार आहे की जिल्ह्याच्या विकासासाठी एक सुरुवात चांगली आहे. अजून एवढंच आहे की ज्यावेळेस काही मतभेद होतात ते मतभेद हा मनभेद नाहीयेत. मतभेद असू शकतात, काही वैचारिक असू शकतात, पण ज्यावेळेस पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की महायुतीला यशस्वी करणे. असं आमची फॉर्म भरताना तेही होते, त्यांची आमची भेटही झालेली आहे. आमदार जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची चर्चा झालेली आहे आणि वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. तो मग तिघांना पक्षाला बंधनकारक सर्वांनाच बंधनकारक असं नाही. असं काही प्रश्न कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे नेते एकत्र येताना दिसत नाही. नेत्यांची ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मात्र महायुतीचा सगळे असं कधी होत नाहीये. स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं की बाबा आपापली जागा आम्हाला मिळाली पाहिजे. वाटतं का चुकीचं नाहीये. सर्वांना आपापल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे अपेक्षा असते, त्यात गैर काय आहे. पण शेवटी निर्णय एकमताने घेत असताना बरीचशी कसरत होते, पण नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर मग तो सर्वांना मान्य करावा लागतो. बंगालमध्ये ऑपरेशन टीएमसी सक्सेसफुल झाले. 60 आमदारांना मान्यता दिलेली आहे सभापतींनी. 20 खासदार देखील भाजपसोबत आले. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता म्हणून भाजप तिथे त्या ठिकाणी भाजपची पॉझिटिव्ह जी भूमिका आहे त्यालाच लोकांनी प्रतिसाद दिला. विकसित भारताची कल्पना जी पंतप्रधान मोदी साहेबांची होती त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि एकंदरीत त्या पक्षाच्या अंतर्गत जी परिस्थिती होती ती आता उफून येते. लोक पाहतात की कशा परिस्थितीमध्ये आमदार सुद्धा त्या पक्षात हळूहळू सोडून जायला लागले. त्यामुळे तो अंतर्गत विषय होताच. महाराष्ट्र पॅटर्न असं म्हटलं जाते, भाजपचा यामागे हात आहे म्हटलं जातं. प्रत्येक राज्याचा पॅटर्न वेगळा असतो ना, सगळी वेगळं जाऊ शकतो. रुलिंग तेच लागू केले तिथल्या सभापतींनी जे महाराष्ट्राच्या सभापती. कायदा जो आहे तो सर्वांना सारखाच लागू होईल ना जो असेल तो. आता काँग्रेसची फक्त यवतमाळच नव्हे तर मला वाटतं तो 3 ते 4 ठिकाणी काँग्रेसने अधिकृत उमेदवार मागे घेतले. बरोबर असं आहे की आपण अनेक वेळा चर्चा करून जागा एकमेकाला सोडल्या आहेत. एकेकाळी आम्ही सुद्धा काही जागा शिवसेनेला दिल्या होत्या. मी प्रदेश अध्यक्ष होतो. काही जागा शिवसेनेला सोडल्या, काही राष्ट्रवादी. तर बऱ्याचशा वेळेस बिनविरोध होण्याची परिचय असते त्या जागा सोडतो ना आपण. ज्या पक्षाची जशी स्ट्रेंथ आहे, आज काँग्रेसची स्ट्रेंथ नाहीये जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सुद्धा. त्यामुळे मला वाटतं माझं अपील राहील की विनाकारण आपण गालबोट लावण्यापेक्षा ठीक आहे
विरोधाला विरोध हा भाग वेगळा, परंतु आपण जर संख्याबळ जर पाहिलं तर काँग्रेस संख्याबळ नाही जिल्ह्यात. तर नांदेडला महायुतीचे 100% आमदार आहे. आता एक आमदार वाढणार आहे. आता तरी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे. मिळालं पाहिजे, नांदेड नेच मिळालं नाही. मुख्यमंत्र्यांचा असतो आणि त्यामुळे नांदेडला मिळालं तर आम्हाला आनंद होईल. नाव लिहिले कोणाचं कोणाचं आहे? ते बघा प्रश्न. निवडणुकीतून माघार घेताय काय पाहिजे? निवडणुकीतून माघार नाहीये. महायुतीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य केलेला आहे. नांदेडची जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे ही विनंती मी पक्षश्रेष्ठीकडे केली, परंतु महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढायचे. त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. पक्षाला तिकीट मागणं याच्यामध्ये गैर नाही, परंतु पक्षश्रेष्ठीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य समजून आम्ही केले. पक्षाकडे काही नाराजी वगैरे आहे का? नाराजी काय राहणार आहे? नाराजी काही नाही. नांदेडची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही असं सांगितलं होईल का? मला असं वाटतं की हे जर सगळं चित्र बघितलं आणखी वेळ आहे, माझी पण विनंती राहणार आहे की सगळ्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि एक वेगळा संदेश या निमित्तानं द्यावा. पण राष्ट्रवादीला जागा सोडावी आपण पूर्वीपासून मागणी करत होता, कारण दुसऱ्या नंबरचा पक्ष आपला आहे. आणि काय तडजोड झाली अशी की आपण तडजोड शेवटी पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला, तडजोड इथं नाही झाली. तडजोड वरच्या लेवलला झाली. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनं किती जागा लढवायची त्यांनी ठरवलं. त्याच्यामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आहे. त्याच्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून आम्ही माघार घेणार आणि पूर्णपणाने अमरनाथ राजूरकर कसे जिंकले पाहिजे याच्यासाठी पाहिजे. वरिष्ठांनी सांगितल्यानंतर तडजोड झाली असं आपण म्हणताय, मग ही तडजोड वरिष्ठांनी सांगितलं, वरिष्ठांनी मला एकट्याला नाही सांगितलं, महाराष्ट्रासाठी तडजोड कोण किती जागा लढल्या पाहिजे. आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांनी उमेदवारी मागितली. परभणीला पण राष्ट्रवादीनं मागितली, परभणीला पण भारतीय जनता पक्षाने मागितली, पण तिथं शिवसेनेला दिली. दोन्ही पक्ष माघार घेत आहेत. तसं आम्ही इथं मागितली, आम्हाला मिळालं नाही, आम्ही माघार घेतो. विधान परिषदेची रसाळी आपण एकत्र जेवत आहात. येणारी लोकसभा आणि विधानसभेची जी दिवाळी आहे ते एकत्र राहणार आहे का सोबत? नक्की एकत्र करू आणि रसाळी जेवताना देखील तुम्हाला निमंत्रित करू.